तर गोष्ट सुरू होते क्रिकेटच्या मैदानावर. इथं नागराज मंजुळेची वेगळीच कॉमेंट्री चालू आहे. सुरुवातीला 3 मिनिटं तर तुम्हाला समजायलाच लागतील की इथं नक्की चालू काय. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो. समजा इथं जी बॅटिंग टीम आहे त्यांचा एक प्लेअर म्हणजे लीड ॲक्टर कुठेतरी गायब आहे आणि तो हिरो आहे, म्हणजे तोच ही मॅच जिंकवू शकतो. मग बांगड्यावाल्या भाभीचा सल्ला त्याला शोधायला जातो, कारण त्याच्याशिवाय मॅचच कोणी जिंकवू शकत नाही ना. तर इथं हा परशा एका गाडी मागे पळतोय काहीतरी वैयक्तिक समस्यांमुळे. एवढं पळाल्यानंतर त्याला दिसती आर्ची. अरे अरे अशी काही करते तर काही. हा आर्चीच्या घरासमोर पाणी भरतोय. मॅच गेली खड्ड्यात मुलगी महत्वाची. मग हा त्याला घेऊन जातो, कारण ह्याच्याशिवाय मॅच जिंकणारच नाही. मग परशा मॅच जिंकवून टाकतो. याला काय अर्थ आहे? आता इथं विहिरीवर पोरं पोहत असतात, पण आर्ची येते आणि सगळ्यांना बाहेर काढून टाकते, कारण माझ्या बापाचा सारा ह्यो गाव. आणि नेमकं हा बाळ्या पोहायला जाणारच असतो, तर ही त्याला पण उचकवून जायला लावते. आता इज्जत गेली तर बदला तर घ्यायला पाहिजे. मग हा पळत जातो तिच्या आशिककडे आणि त्याला सांगतो की मग एका प्रेमाच्या भुकेला असलेला हा नदीत स्टाईल मध्ये उडी टाकून घरी जाऊन आंघोळ करून नाचत नाचत जाऊन विहिरीमध्ये परत उडी मारतो. पण ही त्याला पण बाहेर काढत नाही. नंतर ही जाते कॉलेजला आणि परशा आणि आर्ची एकाच वर्गात असते. शाळेला पण ही किराणावाली आवडत असते. आता इथं आर्ची खो खो खेळत आहे, पण हा तिला घुबडासारखा बघतो आणि हिला ते आवडत नाही. मग ही त्याला जाऊन म्हणते, काय बघतोय रे? कुठं काय? खो खो बघतोय. खो खो मगापासून डोळ्यापासून बघतोय की माझ्याकडे. तुला कसं कळलं? तुझ्याकडेच बघतोय म्हणून. मी माझ्या डोळ्याने बघितलं. तूच कशाला बघते? तूच नव्हती बघू मग. तर पुढचं लपड का बा? आता इथं किराणावालीने कागदाचा गोळा फेकला आहे आणि ह्याला वाटलं चिठ्ठी आहे. ह्याने लाथडत त्याला नेली आणि खोलून बघितल्यावर त्याच्यातनं निघाली नख. हो. मग हा ठरवतो की माझं लव सक्सेस झालं नाही तर काय झालं, मी तुझं लव सक्सेस करणार, म्हणजे मदत करणार. कन्फर्म हा लावणार यांच्या कामाला, यांना कामाला लावणार. नको नको नको. तर हा त्याला चिठ्ठी लिहायला सांगतो. मग हा एक लहान पोराकडे चिठ्ठी पाठवतात, पण आजची काय लवकर चिठ्ठी घेत नाही. मग हा तिला म्हणतो की नाही बाई मला लाज वाटते. नाही बाई मला लाज वाटते. आणि चिठ्ठी फेकून देतो. मग हे कॉलेजमध्ये तिचं उत्तर ऐकण्यासाठी प्रयत्न करतात, पण ती उत्तर देत नाही, कारण माझ्या बापाचा सारा ह्यो गाव. मग तिथे येतो आणि त्यांना सांगतो की चिठ्ठी दे, ती माझ्या मामाची मुलगी आहे ना. अरे वा वा वा. मग प्रयत्न केला पाहिजे, प्रयत्न तर केलाच नाही. आणि ह्यांची भांडणं सुरू होतं. मग तिथे येते आर्ची आणि परशाचं भांडण मिळवते आणि पडली ही तिच्या प्रेमात. ओफ. आणि मग ह्यांचं प्रेम चालू होतं. आता इथं प्रिन्सचा बर्थडे आहे आणि हे तिथं पण नाचायला जातात आणि जेवण पण असेलच. जेवण तर असणारच, जेवण बिर्याणी जावं लागेल ना. पण परशाला ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, एवढ्याच्यात भागत नाही अर्थात. जास्त अपेक्षा ठेवल्या की वाट लागतेच. आणि ह्याचा कार्यक्रम आर्चीचा बाप बघतो. नंतर परशासोबत बाळ्या सल्या सगळ्यांची निवार नुलाई करते. मी तर आधी सांगितलं होतं भाऊ, पण माझं कोण ऐकणार. हा. मग हिचं लग्न ठरवतात. ही त्या परशासोबत पळून जायचं ठरवते. नंतर हे त्यांना शोधायला लागतात, पण हे तिथून निघून जातात परशाच्या मामाच्या घरी. पण मामा काय त्यांना आसरा देत नाही आणि बस स्टॉपवर ह्यांना पोलीस पकडते. मग या आर्चीला येऊन सांगतो की अगं आर्ची, त्यांना खूप साऱ्या केसमध्ये फसवलं जात आहे. हां. मग ही पोलीस स्टेशनात जरा तोडफोड करते. मग पोलीस त्यांना सांगतात की आम्ही त्यांना सोडून देऊ, पण विषय मुलीचा आहे. हां. ह्यांना मारण्याचा कार्यक्रम जोरात चालू आहे. मग आर्ची ह्यांना वाचवते आणि ट्रेनमध्ये बसून हैदराबादला जाते, कारण लास्ट स्टॉप तोच आहे ना, हैदराबाद. एवढी आयुष्याची वाट लागली आहे, पण ॲटिट्यूड अजून कायम आहे. मग रात्री काही जण हिला छेडण्याचा प्रयत्न करतात, पण इथं ह्या काकू येतात ज्यांच्याकडं ह्यांनी इडली खाल्लेली असते. ही त्यांना वाचवून घरी घेऊन जाते
आता आर्चीला टॉयलेटला जायचं असतं पण जाऊ शकत नाही कारण ॲटिट्यूड नाही रे, सारखं सारखं ॲटिट्यूड काय म्हणतो, ॲटिट्यूड नाही, ती महलात राहिलेली पप्पाची परी आहे, तिला ही जागा आवडत नाही आणि इकडे ह्यांना आई वडिलांना प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि हळूहळू आर्ची परश्या ॲडजस्ट करायला शिकतात. आर्ची कंपनीत कामाला लागते आणि परश्या डोसावाला म्हणते, डोसेवाले. मग रात्री आर्चीला येतो मेसेज आणि परश्याला आला डाऊट. मग हा तिच्या सोबत भांडण काढतो की भाजीत मीठ जास्त का टाकलं, भाजीत मीठ का जास्त टाकलं म्हणून म्हणलं, अरे इथं आम्हाला खायला भेटलं की नाही, जाऊ द्या आता. आणि त्याला डोसा बनवताना त्याला पिक्चरला जाण्यासाठी बनवते पण हा आहे हट्टी, हा जात नाही. मग एकटी जाते, मागून येतो बघायला की ती कोणासोबत आहे. मग हॉटेलमध्ये जातात आणि परश्या आर्चीच्या कानाखाली ठेवून देतो. मग ही परत जायला निघते आणि परश्या इकडे फाशी घ्यायची तयारी करते. मग हिला जाणीव होती की मी घरी गेले की मला तर निबार मारतील. मग ही परत येते आणि बघते परश्या फाशी घेते. मग ह्यांची गळा भेट होते आणि लग्न. मग एक मुलगा होतो. आता आर्चीची लाईफ सेट झाली. ही शेजारची बाई त्याला घेऊन जाते आणि तिथं येतात आर्चीचा भाऊ आणि घरचे आणि पोहे न खाता दोघांना मारून फरार आणि त्यांचं पोरगं तिथून निघून जातं. मग झालं, संपलं. तर या चित्रपटातून आपण काय शिकलं? आपण हे शिकलं की प्रेम किती खरं असो पण शेवटी जात पात पैसा हा बघितलाच जातो. आणि जर आपण हे मानलं नाही तर समाज त्या प्रेम करणाऱ्या लोकांना मानत नाही आणि आपल्या आई वडिलांनाच प्रॉब्लेम फेस करावे लागतात आपल्यामुळे. चित्रपटाचं नाव सैराटच्या जागी प्रेमात पळून गेले, आई वडिलांची समाजात असलेली इज्जत नेले आणि शेवटी मारले गेले. असं असतं तर जास्त बरं वाटलं असतं.